नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं बघा आपलं क्लास 12 मधलं फर्स्ट चॅप्टर. कोणतं चॅप्टर बघायचं? डिफरन्शिएशन. तर क्लास 11 मधलं बेसिक असं आहे की आपण काय करायचं, एखाद्या फंक्शनचं डिफरन्शिएबिलिटी चेक करायचं एखाद्या पॉईंटवर, बरोबर ना. तर बाय फर्स्ट प्रिन्सिपल डिफरन्शिएशनचं नेमकी डेफिनेशन काय होती की या ठिकाणी आपण म्हणायचो लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. जर हे लिमिट एक्झिस्ट करत असेल तर त्या आणि त्याची जर व्हॅल्यू निघत असेल तर त्यावेळेस काय म्हणायचं आपण, ते त्या फंक्शनचे काय त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. मग आधी काय करायचं, पहिले चेक करायचो लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, नंतर काढायचो राईट हँड डेरिव्हेटिव्ह, दोन्ही इक्वल, याचा अर्थ त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह निघते. मग आता डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे काय, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह नाही काढायचं, राईट हँड डेरिव्हेटिव्ह नाही काढायचं, डायरेक्ट काय काढायचं त्याचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना. मग आता याचा नेमकं हे झालं बघा मॅथेमॅटिकल मिनिंग, बरोबर का. आता याचा जॉमेट्रिकल मिनिंग कशा पद्धतीने होईल हे झालं बघा. याचा मॅथच्या याच्यात कसं लिहिता येतं ते त्या पद्धतीने आपण लिहिलो. जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे की एखादं फंक्शन आहे सपोज या पद्धतीचं, ओके, एक फंक्शन आहे सपोज या पद्धतीचं, तर नेमकं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की या ठिकाणी बघा याला या ठिकाणी आपण काय काढली, सपोज एक टँजेंट काढली, तर या ठिकाणी जो स्लोप येईल या पॉईंटच्या ठिकाणी ते असते तुमचं काय डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह वेगळं काही नसून काय असते, स्लोप ऑफ टँजेंट, बरोबर का. आपल्याला माहिती आहे स्लोप म्हणजे काय, ही लाईन एखादा अँगल बनवाल म्हणजे या ठिकाणी dy/dx म्हणजे काय असते, सरळ सरळ m बरोबर टॅन थिटा, त्या टँजेंटचा स्लोप. हे झाला त्याचा जॉमेट्रिकल मिनिंग. त्याच्यानंतर बघा डेरिव्हेटिव्ह आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतो, जसं dy/dx कुठं कुठं आपल्याला y डॅश पाहायला भेटते, बरोबर का, कुठं कुठं असं f डॅश x पाहायला भेटते, कुठं आपल्याला असं y1 असं खाली बेसली लिहिल्यासारखं आढळले जाते, बरोबर का. हे पहा, हे झालं त्याचा मॅथेमॅटिकल मिनिंग, हे झाला त्याचा जॉमेट्रिकल मिनिंग. आणि फिजिकल याचा मिनिंग अशा पद्धतीनं की बो याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, बरोबर का. इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, ठीक आहे. हे तिन्ही झाले त्याचे वेगवेगळे मिनिंग, ठीक आहे. मग आपल्याला याचे डिफरन्शिएशनचे काहीतरी रूल माहीत पाहिजे होते. जसं या ठिकाणी एखादं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू u प्लस v, म्हणजे वायला रिप्रेझेंट केलं बघा दोन फंक्शनची ॲडिशन, बरोबर का. तर याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला dy/dx तर त्या ठिकाणी काय येणार बघा, त्या फंक्शनचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण लिहू शकतो, म्हणजे काय du/dx प्लस dv/dx, बरोबर का. त्याच्यानंतर जर y इज इक्वल्स टू u मायनस v या पद्धतीने लिहिलेलं असेल डिफरन्स ऑफ फंक्शन, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx बरोबर काय येणार du/dx मायनस dv/dx. त्याच्यानंतर जर एखादं फंक्शन y इज इक्वल्स टू uv मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काही dy/dx इज इक्वल्स टू पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा dv/dx, नंतर दुसरं फंक्शन पहिल्याचा काय लिहायला लागेल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. नंतर जर एखादं फंक्शन डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहिलं असेल तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय dy/dx बरोबर पहिलं तर डिनॉमिनेटर जे आहे ते जशाल तसं लिहायचं, न्यूमरेटरचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह मायनस आता काय लिहिणार न्यूमरेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये जे त्याचा काय घ्यायचा आणि डिवायडेड बाय जे डिनॉमिनेटरमध्ये त्याचा काय करायचा स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट जर या पद्धतीनं दिलेलं असेल y इज इक्वल्स टू ku, के काय एखादा नंबर एक कॉन्स्टंट आहे तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy/dx बरोबर के बाहेर लिहिला तरी चालते. त्याच्यानंतर या ठिकाणी काय लिहिणार du/dx. इथपर्यंत काय अडचण आहे का. नेक्स्ट आता आपल्याला माहीत असलं पाहिजे की कोणत्या फंक्शनचं नेमकं डेरिव्हेटिव्ह काय येते, बरोबर का. ज्याच्यात बघा या पद्धतीने आपल्याला फंक्शन गिवन आहे, या ठिकाणी हे फंक्शन आणि या ठिकाणी त्याचे आपण काय लिहायला लागलो डेरिव्हेटिव्ह. पहिले तर तुमचा एखादा कॉन्स्टंट असेल के न दाखवला किंवा सी न दाखवला, एखादा नंबर असेल जसं 5 असतील
4 असतील, 9 असतील, √4 असतील, 3/4 असतील, याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 0. किती येईल? 0. त्याच्यानंतर जर या ठिकाणी अशा पद्धतीने दिलं असेल x⁻n, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? n × x⁻n-1. त्याच्यानंतर काय येईल तुमचं? 1/x चा जर आपण त्या ठिकाणी काय घेतला डेरिव्हेटिव्ह, काय येईल? -1/x². याच पद्धतीनं जर अशा पद्धतीनं असेल बघा 1/x⁻n, काय करायचं बघा, ही जी पॉवर आहे -n लिहायची आणि काय करायची, या पॉवरमध्ये 1 ॲड करायचं, म्हणजे काय? बरोबर का? त्याच्यानंतर कोणतं फंक्शन आहे तुमचं? आपण कन्सिडर केलं e⁻x, याचं ॲज इट इज भेटते. a⁻x काय भेटल? a⁻x log a भेटल. त्याच्यानंतर जर एखादा फंक्शन रूटमध्ये असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2√x. हे झालेत बघा तुम्हाला बेसिक जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह एवढे माहीत असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जसं या ठिकाणी जर sin x घेतलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? cos x. cos x घेतला तर, त्याच्यानंतर tan x घेतला तर sec²x, त्याच्यानंतर cot x घेतला तर -cosec²x, त्याच्यानंतर sec x घेतला तर sec x tan x, नंतर cosec x घेतला तर -cosec x cot x. अजून कोणता राहिला का? नाही. आता इथं पहा, लक्षात कसं ठेवायचं, जे पण फंक्शन बघा सी पासून सुरू होतात त्याचे आन्सर पहा कशात आले? मायनसमध्ये आले. बरोबर का? जेवढे पण फंक्शन बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सी पासून चालू झाले त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत हे कशात आलेत? मायनसमध्ये आले. यानंतर आपल्याला बघायचं बघा, एवढ्यात आपल्याला बेसिक माहीत असले पाहिजे. ते कशावरून आपण काढलेले? तर क्लास 11th मध्ये जे फर्स्ट प्रिन्सिपल आहे, म्हणजे याच्यावरून आपण काय काढलेले? तर प्रत्येक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत. y = log of sin of √x. बरोबर ना? तर या ठिकाणी जर आपण याचं डिफरन्शिएशन घेतलं तर dy/dx पहिले कोणाचं येणार? लॉग. तर लॉगचं आपण पाहिलं, लॉगच्या पुढं जे पण फंक्शन आहे ते फक्त कुठे लिहायचं? डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे काय होणार? 1/sin √x. त्याच्यानंतर लॉगच्या नंतर कोणतं फंक्शन आहे? साईनचं. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस. आणि पुढचं जे फंक्शन आहे ते ॲज इट इज लिहायचा. साईन झाल्याच्या नंतर कोणतं फंक्शन आहे? √x. तर √x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2√x. म्हणजे याला जर व्यवस्थित लिहिलं तर हे येणार 1/2√x आणि cos/sin त्या ठिकाणी काय होते? cot√x. बरोबर, या पद्धतीनं. बरोबर का? मग कधी कधी इथपर्यंत पण आपल्याला आन्सर पाहायला भेटते, कधी कधी त्याच्याही पुढं सॉल्व्ह केलेलं आपल्याला दिसतं. तर ऑप्शनमध्ये काय दिलं त्या हिशोबाने आपण काय करू शकतो? त्याला सॉल्व्ह करू शकतो. पहा कशावर आधारित येतं? तर याच्यात बघा हे कंपोजिट फंक्शन आणि तुमचं जे बेसिक आहे काय की जसं पाहिलं तुमचं एखादं फंक्शन जर रिप्रेझेंट केलं असेल ॲडिशनच्या फॉर्ममध्ये, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, तर त्याच्यावरचे बेसिक हे क्वेश्चन येतं कंपोजिट आणि बेसिकवरचे. ज्याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, इफ y = मध्ये बघा साईन परत स्क्वेअर रूटमध्ये काय दिलं? x. तर त्याचा काय विचारलं आपल्याला त्या ठिकाणी? डेरिव्हेटिव्ह. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की फंक्शन ऑफ फंक्शन आहेत, म्हणजे कोणतं आहे? कंपोजिट फंक्शन. पहिलं तर फंक्शन पहा व्यवस्थित लिहून घ्या. y = मध्ये बघा साईन √x. तर याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू x तर पहिलं कोणतं फंक्शन आहे? तर पहिलं फंक्शन आहे स्क्वेअर रूटचं. तर स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येते? तर आपण पाहिलं की कोणतंही फंक्शन जर स्क्वेअर रूटमध्ये असेल तर त्याला काय लिहा? 1/2√, ॲज इट इज. बरोबर ना? मग या ठिकाणी काय लिहिणार? 1/2√sin √x हे लिहिलं स्क्वेअर रूटचं. त्याच्यानंतर साईनचा डेरिव्हेटिव्ह, साईन कोणतंही फंक्शन असेल तर साईनचं काय येईल? कॉस आणि ते फंक्शन ॲज इट इज. मग काय लिहिणार इथं? cos√x. हे पहा स्क्वेअर रूटचं झालं, साईनचं झालं, आता कोण राहिलं? स्क्वेअर रूट x. हे पहा स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येते. म्हणजे काय लिहिणार? 1/2√x.
तर या ठिकाणी व्यवस्थित जर लिहिलं तर वरी काय आहे तुमचं कॉस रूट एक्स बेदोन्ही 4, नंतर पहिली टर्म कोणती लिहिलेली आहे बघा रूट एक्स, आणि नंतर स्क्वेअर रूटमध्ये साईन रूट एक्स. होते का ऑप्शन मॅच? पहा बरं, ऑप्शन ए त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. नेक्स्ट आता बघा काय दिलेलं आपल्याला, इफ वाय इज इक्वल्स टू लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस लॉग ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर. त्या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह. तर लॉगच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. काय की जर या पद्धतीने दिलेलं असेल लॉग ए रेस टू दी पॉवर एम दिलेला असेल तर ही पॉवर काय करू शकतो आपण, समोर आणू शकतो. अजून महत्वाची प्रॉपर्टी काय की लॉग ई ज्याचा बेस काही नाही त्याचा बेस 100% काय असते, ई, आणि याचा आन्सर काय येते, 1 येते. काय येते, 1. आता पहिली प्रॉपर्टी जर मी लावली तर या ठिकाणी सांगा हे फंक्शन काय होईल, हे होईल ही पॉवर अशी समोर येईल एक्स लॉग ई, याचा बेस काही नाही म्हणजे काय, नंतर ही पॉवर इथं येईल काय होईल एक्स स्क्वेअर लॉग ई, बेस काही नाही म्हणजे काय. आता मला सांगा याचा आन्सर किती येते, 1 इंटू एक्स. ओके, नंतर एक्स स्क्वेअर इंटू 1. आता झालं तुमचं फंक्शन तुम्हाला भेटलं. फंक्शन दिलं तर पहा एकदम सोपं होतं, फक्त लॉगची प्रॉपर्टीज लावायची होती, त्याला व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं होतं. मग या ठिकाणी काय करणार आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ही पॉवर खाली उतरवायची आणि ती पॉवर काय करायची, एकनं कमी करायची. बरोबर. हां, ऑप्शन काय येते त्या ठिकाणी, ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. नेक्स्ट आता बघा हे क्वेश्चन, यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, पहिले कोणाचा घेणार, पहिलं कोणतं फंक्शन आहे, तर लॉगचा आपण पाहिलं की लॉग समोर डब्बा असेल तर 1 अपॉन काय करायचा, डब्बा. मग लॉगच्या पुढे हे डब्बा आहे असं कन्सिडर करा. मग काय येईल 1 अपॉन सेक ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स. नंतर कोण आहे, लॉगचं झालं, आता कोणाचं काम आहे, सेकचं. तर सेक करून जर डब्बा असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक डब्बा, नंतर टॅन करून डब्बा. मग या ठिकाणी सेकच्या पुढं कोण आहे, सेक ई रेस टू दी पॉवर एक्स, नंतर टॅन ई रेस टू दी पॉवर एक्स. पा लॉगचं झालं, सेकचं झालं, आता कोण राहिलं, मग ई रेस टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते, ई रेस टू दी पॉवर एक्स. कॅन्सल कोणत्या टर्म होतात, तर कॅन्सल ही टर्म काय झाली, कॅन्सल. याला काय लिहिणार, ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू टॅन इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स. तर त्या ठिकाणी ऑप्शन सी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. आता नेक्स्ट परत या ठिकाणी प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत, बरोबर का. आता हे जे प्रॉब्लेम दिलेले बघा, वाय इज इक्वल्स टू 4 रेस टू दी पॉवर लॉग साइन एक्स टू द बेस 2 प्लस 9 रेस टू दी पॉवर लॉग कॉस एक्स टू द बेस 3. बरोबर का. आता या ठिकाणी बघा एक प्रॉपर्टी जर या पद्धतीने असेल, ए रेस टू दी पॉवर लॉग, इथं काही इनपुट असू द्या आणि या ठिकाणी बेस ए असेल तर इथं जी व्हॅल्यू आहे ते तुमचं आन्सर असेल. बरोबर का. आता बघा या टर्मला मी कशा पद्धतीने कन्वर्ट करतो, म्हणजे आता आपल्याला काय करायचं, ए रेस टू दी पॉवर लॉग, इथं जे फंक्शन आहे हे दोन्ही व्हॅल्यू सारख्या आणायच्यात. म्हणजे इथं ही टर्म सारखी आणायची, ही टर्म आणि ही टर्म काय आणायची, सारखी आणायची. तर आपण 4 ले काय लिहू शकतो, 4 ले लिहू शकतो 2 चा स्क्वेअर. बरोबर का, 2 चा स्क्वेअर. आणि इथं काय झालं मग तुमचं लॉग साइन एक्स टू द बेस 2. 9 ला काय लिहू शकतो आपण, 3 चा स्क्वेअर लॉग कॉस एक्स टू द बेस. आता मला सांगा, जर या पद्धतीनं पॉवर जर दिलेली असेल, जर समोर लिहिता येते तर उलट पण करता येते आपल्याला, ही पॉवर तिकडे जाऊन काय करता येते आपल्याला, त्याच्या रेस टू दी पॉवरमध्ये लिहिता येते. मग या ठिकाणी ही पॉवर ही बघा, लॉज ऑफ इंडायसिस, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन असते. ए रेस टू दी पॉवर एम रेस टू दी पॉवर एन म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. मग ही 2ची पॉवर इथं जाईल. मग साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहा का साइन स्क्वेअर एक्स लिहा, दोन्ही एकच येतं. मग वाय बरोबर हे 2 ॲज इट इज लॉग साइन स्क्वेअर एक्स टू द बेस 2 प्लस 3 ॲज इट इज लॉग कॉस स्क्वेअर एक्स टू द बेस. आता तुम्हाला ही प्रॉपर्टी सांगितली म्हणजे हे डब्बा तुमचं आन्सर. या ठिकाणी बघा ही म्हणजे तुमचा आन्सर काय येईल, इथं साइन स्क्वेअर एक्स प्लस
कॉस स्क्वेअर एक्स आणि याचं आन्सर 1 येते. आणि याचा आपल्याला काय विचारला, डेरिव्हेटिव्ह विचारला. मग याचं जर डिफरन्शिएट केलं तर कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय ते 0. मग ऑप्शन काय आलं असतं तुमचं, ऑप्शन सी त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. बघा याच्यावर आधारित बघा हे शेवटचे आपले 2 क्वेश्चन ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, y इज इक्वल्स टू लॉग ऑफ मध्ये बघा काय दिलेलं आहे, a रेस टू दी पॉवर 3x. त्याच्यानंतर बघा ब्रॅकेटमध्ये 5 - x अपॉन x + 4 रेस टू दी पॉवर 3/4. तर आता याच्यात तुम्हाला लॉगच्या पूर्ण प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. जसं आता पहिली प्रॉपर्टीज या ठिकाणी कोणती लागेल, या ठिकाणी बघा 2 इथं या फंक्शनचं काय आहे, लॉगच्या आतमध्ये मल्टिप्लिकेशन. तर आपण काय लिहितो त्याला, लॉग m इंटू n असेल तर याला काय लिहितो, लॉग m प्लस लॉग m. मग या ठिकाणी आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणल्याच्या नंतर आपण याला काय लिहू शकतो सांगा, लॉग ऑफ a रेस टू दी पॉवर 3x प्लस सांगा प्लस लॉग ऑफ 5 - x अपॉन x + 4 रेस टू दी पॉवर. नंतर याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर लॉग m रेस टू दी पॉवर n असेल तर याला काय लिहू शकतो, n लॉग m. म्हणजे पॉवर काय करायची, समोर आणायची. इथं पॉवर काय म्हणजे काय होईल, 3x लॉग a. ओके, नंतर 3/4 लॉग 5 - x अपॉन, ठीक आहे, पहिले तर ॲज इट इज 3x लॉग a प्लस 3/4. ज्यावेळेस डिव्हिजन असेल लॉग m डिवायडेड बाय लॉग m डिवायडेड बाय n, त्यावेळेस काय करायचं, लॉग m मायनस, मग या ठिकाणी काय लिहिणार, ब्रॅकेटमध्ये 3/4 दोघायले कॉमन येतं. म्हणजे इथं काय लिहिणार, लॉग 5 - x मायनस लॉग x + 4 आणि ब्रॅकेट काय त्या ठिकाणी कंप्लीट. आता हे झालं याचं सिम्पलेस्ट फॉर्म. लॉगचं कोणतेही प्रॉब्लेम अशा पद्धतीनं दिलं तर रूल लावून, या पद्धतीचे रूल लावून त्याला काय करायचं, एकदम त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं. ठीक आहे, पॉवर असतील दिलेल्या तर पॉवर समोर लिहा, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये दिले तर ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहा. ठीक आहे, आता या ठिकाणी याला काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, लॉग a काय कॉन्स्टंट नंबर आहे आणि त्याला मल्टिप्लाय असेल तर आपण काय करतो, ते बाहेर लिहितो, लिहिलं बाहेर. 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, त्याच्यानंतर हे 3/4 ॲज इट इज दोघायले कॉमन इथं बाहेर लिहिलेत. या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/5 - x. लॉगचा काढला, त्याच्यानंतर आतमध्ये 5 चा डेरिव्हेटिव्ह 0, -x चा डेरिव्हेटिव्ह -1. काय ते -1. हे मायनस ॲज इट इज. लॉगचा डेरिव्हेटिव्ह x + 4, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 1 + 0 किती होणार, 1. म्हणजे या पद्धतीनं राहील. त्याच्यानंतर बघा हे 3 लॉग a. नंतर या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन करू, 1 + a 1 - a मल्टिप्लिकेशन कशात येणार, 3/4 ब्रॅकेटमध्ये 5 - x. त्याच्यानंतर हे प्लस a हे मायनस a काय येणार, 3/4 ब्रॅकेटमध्ये काय, ऑप्शनमध्ये कोणतं मॅच होते पहा, बोला, ऑप्शन डी. ओके पहा, 3 लॉग a मायनस 3/4 ब्रॅकेटमध्ये 5 - x आणि हे ऑप्शन डी त्या ठिकाणी काय असतं, करेक्ट आलं असतं. आता हा क्वेश्चन बघा 2 वेळा रिपीट झालेला आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला ते फंक्शन रिप्रेझेंट केलेलं आहे, बरोबर का. आणि त्या फंक्शनची बघा 1 वर व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, 2 फंक्शन दिलेले, h(x) बघा रिप्रेझेंट केलेले f(x) आणि g(x)च्या भाषेत, बरोबर का. ज्याच्यात f(1) ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, g(1) ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, f'1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, g'1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. आणि आपल्याला काय विचारलं, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 1 वर किती येते. पहिले काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, जे कशाने दाखवतात बघा, h'(x). याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर पहिले कोणतं फंक्शन आहे, स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय ते फक्त 1/2 आणि स्क्वेअर रूटमध्ये जे आहे ते ॲज इट इज लिहा. काय लिहिणार, 4x + 3 g(x). हे झालं स्क्वेअर रूटचं. पण त्याच्या आत पुन्हा हे फंक्शन आहे, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर ॲडिशन आहे 2 फंक्शनची. आपण पाहिलं सेपरेट डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे 4 कॉन्स्टंट नंबर आहे ॲज इट इज. f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x) प्लस 3 ॲज इट इज g(x) चा डेरिव्हेटिव्ह. आता फक्त तुम्हाला काय करायचं, या x च्या जागी किती व्हॅल्यू पुट करायची,
मग या ठिकाणी एच डॅश ऑफ 1 काय होईल 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 अपॉन 2 स्क्वेअर रूटमध्ये 4 एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1. आता फक्त व्यवस्थित व्हॅल्यू पुट करायच्यात. एफ डॅश 1 ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू जी डॅश 1 ची व्हॅल्यू किती आहे बरोबर का डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये बघा स्क्वेअर रूटमध्ये एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 4 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 बरोबर का. नंतर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 4 त्रिक 12 4 त्रिक 12 12 आणि 12 किती होतात 24. नंतर हे दोन ॲज इट इज स्क्वेअर रूटमध्ये 4 चूक 16 16 अधिक 3 त्रिक 9 16 आणि 9 किती होतात 25. ओके इथं भाग दिला बे एक बे इथं कितीचा भाग जाते 12चा आणि त्याच्यानंतर 12 ॲज इट इज 25चा वर्गमूळ किती येते 5. म्हणून या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं तुमचं करेक्ट आलं असतं. तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला काय बघायचं इनव्हर्स फंक्शन म्हणजे ज्या वेळेस बघा एखादं फंक्शन आहे वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स ज्याच्यामध्ये आपण या एक्सला काय म्हणतो एक्स इज काय असते आर्ग्युमेंट असते काय असते आर्ग्युमेंट असते आणि वाय काय असते त्या ठिकाणी वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल असते व्हेरिएबल काय असते डिपेंडंट व्हेरिएबल. मग आपण त्या ठिकाणी असं म्हणू की बुवा एक असं फंक्शन आहे देन देअर एक्झिस्ट 1 1 अँड ऑन टू फंक्शन ज्याला आपण म्हणू जी ऑफ वाय दॅट इज एक्स बरोबर जी ऑफ वाय बरोबर का. त्याच्यानंतर द डोमेन अँड रेंज ऑफ वाय इंटरचेंज. ओके देन आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो बघा हे जे जी आहे जी इज कॉल्ड काय म्हणतो त्याला इनव्हर्स कोणाचा एफचा म्हणजे या ठिकाणी आपण असं पद्धतीने लिहू शकतो एफ इज इक्वल्स टू जी इनव्हर्स ऑफ एक्स. पहा आता आपल्याला माहिती आहे की इनव्हर्स फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा इनव्हर्स म्हणजे काय की एखादं फंक्शन तुम्हाला काय पाहिजेत 1 1 पण पाहिजेत आणि काय पाहिजेत ऑन टू पण पाहिजेत. म्हणजे जसं या ठिकाणी ए टू बी मॅपिंग दिलेलं असेल 1 2 3 इथं ए बी सी म्हणजे बघा या मॅपिंगला म्हणतात 1 1 काय म्हणतात याला 1 1. प्रत्येकाचं इनपुट डिफरंट आहे सॉरी प्रत्येकाचं जे आउटपुट आहे कसं आहे डिफरंट आहे आणि या ठिकाणी बघा हे जे तुमचं बी सेट याच्यातले प्रत्येक एलिमेंट एंगेज येतं. जर खाली असतं एखादा डी तर हे फंक्शन झालं असतं इन टू बरोबर का. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं दिलं तर या फंक्शनला म्हणतात 1 1 ऑन टू आणि याचंच निघते इनव्हर्स. काय निघते याचं इनव्हर्स. इनव्हर्समध्ये काय होते पहिलं हे जे डोमेन आहे बरोबर का हे काय असते तुमचं डोमेन हे काय असते तुमचं कोडोमेन. तर हे आपसात काय होते चेंज होते डोमेन आणि रेंजची व्हॅल्यू काय होते चेंज होते. म्हणजे जर इनव्हर्स काढायचं असेल तर महत्त्वाची कंडिशन काय आहे की तुमचं फंक्शन 1 1 पण पाहिजेत आणि तुमचं फंक्शन ऑन टू पण पाहिजे तर त्याचंच काय निघते त्या ठिकाणी इनव्हर्स निघते. तर आपण याचा जर डेरिव्हेटिव्ह जर काढला डी एक्स अपॉन डी वाय तर ते येते 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स या पद्धतीनं. आणि या डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे नाही 0 पाहिजे नाही. आता याच्यामध्ये बघा कोणते कोणते फॉर्म्युले महत्त्वाचे असणार आहेत. तर जसं तुम्हाला माहीत पाहिजेत की जर तुम्हाला या पद्धतीने दिलं साईन इनव्हर्स ऑफ साईन थिटा तर समजून चालायचं त्याचा ॲन्सर काय येते थिटा. साईन इनव्हर्स साईन काय होईल कॅन्सल ॲन्सर काय येईल त्याचं थिटा. त्याच्यानंतर सेम कॉस इनव्हर्स कॉस थिटा काय येईल ॲन्सर थिटा. नंतर नेक्स्ट टॅन इनव्हर्स टॅन थिटा ॲन्सर काय थिटा. नंतर कॉट इनव्हर्स कॉट थिटा ॲन्सर काय थिटा. त्याच्यानंतर 5 नंबरले सेक इनव्हर्स सेक थिटा ॲन्सर काय थिटा. नंतर कोसेक इनव्हर्स कोसेक थिटा ॲन्सर काय थिटा. सेम आता फक्त या दोन्हीची जागा जरी बदलली तरी तुमचा ॲन्सर तेच येईल. कसं या ठिकाणी जर लिहिलं साईन ऑफ साईन इनव्हर्स थिटा तरी ॲन्सर काय येईल त्याचं थिटा. नंतर कॉस ऑफ
कॉस इनवर्स थिटा, आन्सर काय येईल तुमचं थिटा. नंतर टॅन इनवर्स थिटा, आन्सर काय येईल थिटा. कॉट इनवर्स थिटा, आन्सर काय येईल तुमचं थिटा. नंतर कोण राहिलं सेक इनवर्स थिटा, आन्सर काय येईल तुमचं थिटा. नंतर कोसेक इनवर्स थिटा, आन्सर काय येईल तुमचं थिटा. हे झाले, हे अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर आता तुम्हाला बघा अशा पद्धतीनं पाहायला भेटल. हे झालं इथं साईन, कॉस, टॅन. आता तुम्हाला काय देतात बघा, अशा पद्धतीने देतात साईन इनवर्स कॉस थिटा. मग आता अशा वेळेस काय करायचं की आपल्याला माहिती आहे की साईन इनवर्स साईन एकमेकाला कट करते. मग या कॉसला आपण साईनच्या भाषेत लिहू शकतो. कसं याला लिहू शकतो, साईन इनवर्स ऑफ साईन π/2 मायनस थिटा. बरोबर का. साईन π/2 म्हणजे काय, साईनचा चेंज होते कॉस आणि ॲज इट इज थिटा राहते. म्हणजे कॉस थिटाला आपण काय लिहू शकतो, साईन π/2 मायनस थिटा. आता आपण जस्ट बघितलं साईन इनवर्स साईन एकमेकाला काय करते, कॅन्सल करते. पुढची जी व्हॅल्यू असेल ते तुमचा आन्सर म्हणजे काय येईल π/2 मायनस थिटा. कोणाकोणाचं कॉम्बिनेशन देतात साईन आणि कॉसचं. सिमिलरली असं पण असेल कॉस इनवर्स साईन थिटा. मग अशा वेळेस काय लिहिणार, अशा वेळेस लिहिणार कॉस इनवर्स या साईन थिटाला काय लिहिता येते कॉस π/2 मायनस थिटा, आन्सर काय येईल तुमचं. नेक्स्ट इथं असेल टॅन इनवर्स कॉट थिटा, तर याला काय लिहिता येते सांगा, टॅन ऑफ π/2 मायनस थिटा, आन्सर काय येईल तुमचं π/2 मायनस थिटा. टॅनचं आणि कॉटचं सिमिलरली कॉट इनवर्स बाहेर असेल, आतमध्ये कोण असेल टॅन थिटा, तर याला काय लिहिता येते बघा कॉट इनवर्स कॉट π/2 मायनस थिटा, त्याचं आन्सर काय येईल π/2 मायनस थिटा. नंतर कोण असलं सेक इनवर्स कोसेक थिटा, याला काय लिहिता येते सेक इनवर्स सेक π/2 मायनस थिटा, आन्सर काय येईल तुमचं π/2 मायनस थिटा. नंतर शेवटचं काय येईल कोसेक इनवर्स सेक थिटा, काय लिहिता येईल कोसेक इनवर्स कोसेक π/2 मायनस थिटा, आन्सर काय येईल तुमचं π/2 मायनस थिटा. काय अडचण आहे का इथपर्यंत, झालेत फॉर्म्युले. त्याच्यानंतर आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे की जर या पद्धतीनं दिलं टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, तर याला काय लिहिता येते सांगा, टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये बघा जर ॲडिशन असेल तर इथं वरती ॲडिशन आणि खाली बघा इथं काय येईल मायनस. या पद्धतीने जर या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन असेल टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, तर त्या ठिकाणी काय लिहिणार सांगा, टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. एवढे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगितलं होतं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, ते फॉर्म्युले थोडेसे वाचून या. तर ज्याच्यात बघा आपल्याला माहिती आहे की साईन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असते रे, 2 साईन थिटा कॉस थिटा, अजून टॅनच्या भाषेत 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. नंतर कॉस 2 थिटा असेल तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस नंतर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस ओके 4 याच्यात लिहू शकतो. नंतर टॅन 2 थिटाले टॅन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा, इथं फक्त मायनसचा फरक पडते 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता या फॉर्म्युल्याचा उपयोग कशा पद्धतीने पडते पहा, लक्ष द्या. त्याच्यानंतर अजून काय माहित पाहिजे तुम्हाला, साइन 3 थिटा काय फॉर्म्युला होते 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. नंतर कॉस 3 थिटाचा काय होते 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. त्याच्यानंतर टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला काय होते 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. आता पहा म्हणजे याच्यावर डिपेंडंट तुम्हाला एक्सप्रेशन अशा पद्धतीनं देतात. जसं तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा एखादं फंक्शन या पद्धतीनं 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं फंक्शन पाहायला भेटल. काय 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग अशा वेळेस आपल्याला इथं बघा बरं कोणत्या फॉर्म्युल्यासारखा फॉर्म्युला दिसते
2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. याचा अर्थ आपल्याला एक्सच्या जागी काय पुट करावं लागेल, टॅन थिटा जर पुट केलं तर आपल्याला जे रिझल्ट भेटेल याचा ते रिझल्ट काय भेटेल, साइन 2 थिटा. त्याच्यानंतर आपल्याला एक्सप्रेशन या पद्धतीने पाहायला भेटेल बघा, या पद्धतीनं काय 2x² - 1 2x² - 1. तर याच्या जागी एक्सच्या जागी काय पुट करायचं आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा. एक्सच्या जागी काय पुट, सॉरी एक्सच्या जागी कॉस थिटा पुट करायचं, ते ऑटोमॅटिक कॉस स्क्वेअर होऊन जाईल. x², तर इकडं पण काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा. हे जर पुट केलं तर आपल्याला रिझल्टमध्ये काय भेटेल, कॉस 2 थिटा. किंवा आपल्याला एक्सप्रेशन या पद्धतीने पाहायला भेटेल 1 - 2x². मग एक्सच्या जागी काय पुट करायचं, एक्सच्या जागी पुट करायचं साइन थिटा. पण रिझल्ट आपल्याला परत काय भेटते, कॉस 2 थिटाचा रिझल्ट भेटते. कोणता रिझल्ट भेटते, कॉस 2 थिटाचा. आता प्रॉब्लेम या पद्धतीने पाहायला भेटेल 1 - x² अपॉन 1 प्लस x². मग एक्सच्या जागी आता तुम्ही सांगा काय पुट करायला पाहिजे, एक्सच्या जागी पुट करायला पाहिजे टॅन थिटा. आणि रिझल्ट कशात भेटेल तुम्हाला, कॉस 2 थिटा. नंतर आता या ठिकाणी टॅन 2 थिटा म्हणजे काय, अशा पद्धतीने असेल 2x अपॉन 1 - x². तर फॉर्म्युल्यावरून बघून सांगा एक्सच्या जागी काय पुट करावं लागेल, टॅन थिटा. रिझल्ट काय भेटेल तुम्हाला, टॅन 2 थिटा. आता नेक्स्ट एक्सप्रेशन बघा या पद्धतीनं काय, 3x - 4x³ या पद्धतीने पाहायला भेटेल. तर एक्सच्या जागी काय पुट करायचं, रिझल्ट काय भेटेल, साइन 3 थिटा हा रिझल्ट भेटेल. इथं पुट केल्याच्या नंतर हा रिझल्ट भेटेल. त्याच्यानंतर 4x³ - 3x. तर एक्सच्या जागी काय पुट करायचं, कॉस थिटा. रिझल्ट काय भेटेल, कॉस 3 थिटा. त्याच्यानंतर सांगा 3x - x³ अपॉन 1 - 3x². तर एक्सच्या जागी काय पुट करायचं, टॅन थिटा. रिझल्ट काय भेटेल, टॅन 3 थिटा. म्हणजे मला सांगा जर हे फॉर्म्युले पार्ट असतील तर हे एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे काही कामच नाही आहे का, कारण की सेम आपल्याला या पद्धतीचे दिसतात. म्हणजे इथं आता जसं टॅन थिटा असेल तर तिथं एक्स लिहिलं, बरोबर ना. नेक्स्ट आता आपल्याला माहीत असले पाहिजेत बघा की वेगळे, जसं आपल्याला जर दिलेलं असेल या ठिकाणी बघा अंडररूटमध्ये 1 - x² दिलं, काय दिलं, अंडररूटमध्ये 1 - x². तर एक्सच्या जागी तुम्ही काय ठेवू शकता, साइन थिटा पण ठेवू शकता आणि एक्सच्या जागी काय ठेवू शकता, कॉस थिटा. ठेवून पहा बरं, 1 - एक्सच्या जागी जर साइन थिटा ठेवलं तर 1 - साइन स्क्वेअर थिटा, 1 - साइन स्क्वेअर थिटा अंडररूटमध्ये. तर 1 - साइन स्क्वेअर थिटा काय होते अंडररूटमध्ये, कॉस स्क्वेअर थिटा. रूट आणि स्क्वेअर काय होते, कॅन्सल. मग साइन थिटा जर पुट केलं तर रिझल्ट काय भेटते तुम्हाला, कॉस थिटा. आणि जर कॉस थिटा पुट केलं तर रिझल्ट काय भेटते तुम्हाला, जर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं असेल 1 प्लस x². तर या ठिकाणी काय करायचं, एक्सच्या जागी पुट करू शकता तुम्ही एक तर टॅन थिटा किंवा एक्सच्या जागी पुट करू शकता तुम्ही, पुट करून पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूटमध्ये काय भेटते तुम्हाला, सेक स्क्वेअर थिटा. रूट आणि स्क्वेअर काय होणार, म्हणजे रिझल्ट काय भेटेल तुम्हाला, सेक थिटा. आणि जर कॉट थिटा पुट केलं तर काय भेटेल, कोसेक थिटा. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये जर तुम्हाला असं दिलेलं असेल x² - 1, काय दिलेलं असेल, x² - 1. तर एक्सच्या जागी तुम्ही लिहू शकता एक तर सेक थिटा किंवा एक्सच्या जागी तुम्ही लिहू शकता कोसेक थिटा. लिहून पहा. तर या ठिकाणी जर एक्सच्या जागी आपण सेक थिटा लिहिलं तर ब्रॅकेटमध्ये काय होणार बघा, सेक स्क्वेअर थिटा -1. तर सेक स्क्वेअर थिटा आपल्याला माहिती आहे ना काय होते, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. हे +1 तिकडे गेल्यावर काय होईल, मग इकडे काय भेटेल तुम्हाला, टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा -1. म्हणजे याच्या जागी आपण लिहू शकतो ही व्हॅल्यू. मग या ठिकाणी अंडररूटमध्ये काय होईल, टॅन स्क्वेअर थिटा. रूट आणि स्क्वेअर काय होईल, मग एक्सच्या जागी जर सेक थिटा पुट केलं तर आपल्याला काय भेटेल, टॅन थिटा. काय भेटेल, टॅन थिटा. आणि जर कोसेक थिटा पुट केलं तर कॉट थिटा. आता या पूर्ण गोष्टीचा वापर करून आपल्याला जे डेरिव्हेटिव्ह काढायचे कोणाचे, इनव्हर्स फंक्शनचे, तर एवढीचे एवढे फॉर्म्युले
आपल्याला काय असले पाहिजेत, माहीत असले पाहिजे, तरच तर आपण काय करू शकतो, ते इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. तर याच्यावर आधारित बघा आता MCQ आपल्याला कशा पद्धतीनं विचारल्या गेलेले आहेत. तर पहा याच्यावर आधारित कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले. तर या ठिकाणी बघा आता पहिलं जे क्वेश्चन दिलेलं आहे बघा, याच्यात 2024 मध्ये विचारलं गेलेलं. आपल्याला काय विचारलं, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विचारलं ॲट x = 1 वर. फंक्शन दिलेलं आहे बघा या भाषेत. कोणत्या भाषेत दिलेलं आहे बघा, y = sin इनव्हर्स log x² अपॉन 1 प्लस log x आणि ब्रॅकेटचा काय त्या ठिकाणी स्क्वेअर. काय करणार आहे आपण, पहिल्या त्याची पॉवर आहे ती काय करणार, खाली आणणार. काय होणार सांगा बरे, y = sin इनव्हर्स 2 log x अपॉन पॉवर कधी येते, याची पॉवर असेल तर, पूर्ण याची असलीच नाही, याच्यात आणि याच्यात फरक आहे. इथं x² आहे, इथं पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर का. आता जर हे एक्सप्रेशन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी आत्ता फॉर्म्युला सांगितला होता की जर या पद्धतीनं दिसत असेल 2x अपॉन 1 प्लस x², तर एक्सच्या जागी जी व्हॅल्यू दिली ती पुट करा. म्हणजे आपल्याला काय पुट करावं लागेल सांगा, इथं जे दिलं याच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करावं लागेल, एक्सच्या जागी आपण काय पुट केलं तर. मग आता इथं एक्स म्हणून कोण आहे, एक्स म्हणून कोण आहे, एक्सच्या जागी कोण आहे, लॉग एक्स. तर लॉग एक्सच्या जागी आपल्याला काय पुट करावं लागेल, टॅन थिटा. हे टॅन इकडे आल्याच्या नंतर काय होते, इनव्हर्स, म्हणजे काय होते टॅन इनव्हर्स लॉग एक्स. झालं तुमचं ॲन्सर आलं. सबस्टिट्यूशन जर व्यवस्थित केलं तर तुमचं ॲन्सर आलं. आता बघा हे प्रॉब्लेम कशा पद्धतीने बनते, y = sin इनव्हर्स 2 ॲज इट इज लॉग एक्सच्या जागी पुट काय केलं, 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हे फॉर्म्युला बनते साइन इनव्हर्स, कोणाचा फॉर्म्युला बनते, साइन 2 थिटाचा. साइन इनव्हर्स साइन एकमेकाला काय करते, मग या ठिकाणी राहिलं काय, y = 2 थिटा. म्हणजे काय, y = 2 आणि थिटाची व्हॅल्यू, थिटाची व्हॅल्यू काय आली त्या ठिकाणी, बोला, थिटाची व्हॅल्यू काय, टॅन इनव्हर्स लॉग एक्स. आता या ठिकाणी तुम्हाला याचे डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे, कोणाचे, साइन इनव्हर्स एक्सचा, कॉस इनव्हर्स एक्सचा, बाकीचे सगळे डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपण एकदा लिहून घेऊ. बघा या ठिकाणी काय येणार सांगा, साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/√1 - x², ज्याच्यात एक्सची व्हॅल्यू तुमची -1 पासून 1 पर्यंत राहील आणि वाय जे अँगल भेटेल तुम्हाला ते -π/2 पासून π/2 पर्यंत भेटेल. सिमिलरली बघा कॉस इनव्हर्स एक्सचं काय येणार, -1/√1 - x², ज्याच्यात तुमची एक्सची व्हॅल्यू -1 पासून 1 पर्यंत राहील आणि तुमचा अँगल वायची व्हॅल्यू 0 पासून π पर्यंत राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे, टॅन इनव्हर्स एक्स, याची व्हॅल्यू काय येईल, 1/1 प्लस, पण याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू रिअल नंबर राहील आणि तुमची वायची व्हॅल्यू -π/2 to π/2, ज्याच्यात -π/2 येणार नाही आणि π/2 येणार नाही. नंतर तुमचं येईल क्वाट इनव्हर्स एक्स मायनस, नंतर सेक इनव्हर्स एक्स, सांगा काय, 1/x√x² - 1. ही व्हॅल्यू कधी येईल, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल आणि ही व्हॅल्यू येईल भेटेल तुम्हाला मायनसमध्ये एक्स, त्याच्यानंतर x² - 1. ही कधी भेटेल, एक्सची व्हॅल्यू ज्या वेळेस 1 पेक्षा काय असेल तुमची लहान असेल, कोणापेक्षा, -1 पेक्षा लहान. ही 1 पेक्षा मोठी असेल तर हे फॉर्म्युला वापरायला लागते आणि -1 पेक्षा लहान असेल तर ही व्हॅल्यू वापरायला लागते. नेक्स्ट कोणतं राहिलं तुमचं, कोसेक इनव्हर्स एक्स, तर हे भेटेल -x² - 1. जर एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर हे वापरा. त्याच्यानंतर 1/x√x² - 1, पण कधी रे, एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान असेल त्यावेळेस. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, कोणाचं विचारलं डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी जर डेरिव्हेटिव्ह घेतलं dy/dx 2 ॲज इट इज टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं बघा, 1/1 प्लस इथं जे फंक्शन आहे त्याचा काय करायचं, स्क्वेअर. मग या ठिकाणी काय येणार सांगा, 1/1 प्लस लॉग एक्सचा. झालं का डेरिव्हेटिव्ह, संपलं का, नाही. हे झालं टॅन इनव्हर्सचं. टॅन इनव्हर्सच्या आत कोणतं फंक्शन आहे,
मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते 1/x. आता याला जर व्यवस्थित लिहिलं तर काय होणार प्रॉब्लेम सांगा आपलं 1/2x ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता काय म्हणते आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल 1 पुट करावं लागेल. डेरिव्हेटिव्ह काढला पण कुठं काढायचं आपल्याला ॲट 1 वर म्हणजे काय होईल 1/2 × 1 नंतर 1/1 प्लस लॉग 1 ब्रॅकेटचा आणि लॉग 1ची व्हॅल्यू किती असते लॉग 1 टू द बेस एनिथिंग. आन्सर काय असते मग हे झालं 0. पहिले त्याला सॉल्व करा. हे येईल 1/2 आणि हे काय येईल 1/1 प्लस 0 म्हणजे सरळ सरळ आन्सर काय येईल तुमचं 1/2. ऑप्शनमध्ये दिसते का ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. आता हे एक्सप्रेशन पहा काय सांगितलं साईन इनवर्स तर साईनचंच आन्सर आलं पाहिजे. तर या एक्सप्रेशनले बघा मी सांगितलं होतं तुम्हाला की 3x मायनस 4x³ बरोबर का. मग आपल्याला बघा इथं 3 दिलेले इथं ही व्हॅल्यू दिलेली एक्सच्या जागी. मग आपल्याला 4 ॲडजस्ट करावं लागतील बरोबर ना. मग या ठिकाणी बघा या फंक्शनला या पद्धतीने लिहिलं y = साईन इनवर्स 3 × x/2 मायनस 4 मल्टिप्लाय केलं तर 4 काय करावं लागेल डिवाइड. म्हणजे ही जी टर्म आहे तुमची x/8 4 इथं मल्टिप्लाय केलं आणि 4 दोन्ही खाली किती लिहिलेत 8 बरोबर ठीक आहे. नंतर y = साईन इनवर्स हे 3 × x/2 ॲज इट इज. याला जर लिहिलं तर याला अशा पद्धतीने लिहिता येते पावर x/2 ब्रॅकेटचा क्यूब x चा क्यूब x³ आणि 2 चा क्यूब 8. आता हे बघा या फॉर्ममध्ये आलं 3 × x मायनस 4 × त्या एक्सचा क्यूब आलं का. मग अशा वेळेस काय म्हणलं होतं आपण एक्सच्या जागी काय पुट करायचं एक्सच्या जागी काय पुट करायचं म्हणलं होतं साईन थिटा. पण आता इथं एक्स काय तुमचा x/2 च्या जागी पुट करायचं तुम्हाला साईन थिटा. इकडं आलं साईन तर काय होईल साईन इनवर्स x/2 बरोबर ही झाली तुमची थिटाची व्हॅल्यू. मग आता या एक्सप्रेशनमध्ये फक्त पुट करा y = साईन इनवर्स 3 × x/2 च्या जागी काय पुट केलं आपण साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. y = साईन इनवर्स कोणाचा फॉर्म्युला होते हा होते साईन 3 थिटाचा. साईन इनवर्स साईन काय होते राहिलं काय y = 3 थिटा. y = 3 × थिटाची व्हॅल्यू साईन इनवर्स x/2. आता जर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 3 ॲज इट इज साईन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहून घ्या काय येईल 1/√1 मध्ये 1 मायनस जे फंक्शन दिलं त्याचा स्क्वेअर. इथं फंक्शन हे दिलं 1/√1 मध्ये 1 मायनस x/2 ब्रॅकेटचा. आता आतमध्ये कोणतं फंक्शन आहे x/2. x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2. आता जर याला सॉल्व केलं तर कशा पद्धतीने येईल बघा. ऑप्शनमध्ये आहे का याच्यासारखं आन्सर नाही. आता याला काय करावं लागेल थोडंसं सॉल्व करावं लागेल. तर याच्यात बघा हे 3 ॲज इट इज हे 2 याच्यासोबत मल्टिप्लाय होतील. त्याच्यानंतर 1/, या ठिकाणी बघा 1 मायनस इथं जर एक्सपेन्शन केलं x² 2चा वर्ग 4 बरोबर का. नेक्स्ट 3 × 1/, हे 2 ॲज इट इज अंडर रूटमध्ये 4 × 4 वजा x वर्ग बरोबर ना. आणि रूट कॉमन राहील असं इथं राहतील 4 बरोबर. मग 3 × 3 वरी ॲज इट इज इथं 2 ॲज इट इज इथं रूट वरचं सेपरेट केलं 4 - x² डिवायडेड बाय 4चा वर्गमूळ किती येते 2 2 काय होतात ऑप्शनमध्ये कुठे दिसते 3/√4 मध्ये 4 - x². तर ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. त्याच्यानंतर बघा शेवटचा क्वेश्चन म्हणजे या आजच्या याच्यातला काय दिलेलं आहे आपल्याला बघा. या ठिकाणी दिलेले कॉस इनवर्स आणि ते फंक्शन दिलेले. तर सबस्टिट्यूशन व्यवस्थित करावं लागेल. तर काय येणार बघा या ठिकाणी d/dx इथं काय येणार कॉस इनवर्स. इथं काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन x × x -1 डिवायडेड बाय नंतर x × x ही टर्म काय होणार कॅन्सल. या ठिकाणी बघा d/dx ओके कॉस इनवर्स x² - 1/1 + x² लिहिलं. आता पहा
एक कॉसच्या बाबतीत तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, काय होता रे की कॉस 2 थीटा बरोबर 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे या पद्धतीचं एक्सप्रेशन आपल्याला बनवता येते. इथं फक्त काय करायला लागेल, आपल्याला मायनसचं साईन कॉमन काढायला लागेल, कारण की इथं 1 मायनस करून इथं काय -1 आहे. मग या ठिकाणी आपण मायनसचं साईन कॉमन काढलं, कॉस इनवर्स मायनस, आता जे मायनस आहे ते काय होईल म्हणजे काय होणार 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस. आता मेन आपल्याला आलं पाहिजे बघा इनवर्स ट्रिग्नोमेट्री मधलं थोडंसं काय बेसिक, की आपल्याला माहिती आहे साईन इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर याला लिहू शकतो मायनस साईन इनवर्स एक्स, म्हणजे ते आतलं मायनसचं साईन बाहेर काढू शकतो. पण कॉसच्या बाबतीत तसं नाही, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर याला मायनसले बाहेर काढू शकत नाही, तर याला असं लिहायला लागते पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. मग हे जर मायनस बाहेर काढायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने लिहायला लागेल, काय लिहायला लागेल सांगा, d/dx पाय मायनस ही व्हॅल्यू ॲज इट इज काय कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला आता व्यवस्थित सबस्टिट्यूशन करावं लागेल, बरोबर का. याचं तर डेरिव्हेटिव्ह काय येईल 0, हे कटलं बरोबर ना, याचं तर डेरिव्हेटिव्ह काय येईल 0, राहिलं काय आता मायनस d/dx, या ठिकाणी काय राहिलं कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी एक्सच्या जागी सांगा आता काय पुट करायला पाहिजे तुम्ही, एक्सच्या जागी टॅन थिटा पुट करा, थिटाची व्हॅल्यू काय भेटल टॅन इनवर्स एक्स, बरोबर ना. मग आता या ठिकाणी जर पुट केलं सांगा काही कॉस इनवर्स 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, या ठिकाणी d/dx मायनस ॲज इट इज कॉस इनवर्स, आणि हे कोणाचा फॉर्म्युला बनते तर हा फॉर्म्युला बनते कॉस 2 थिटाचा. या ठिकाणी काय येईल कॉस 2 थिटा, कॉस इनवर्स कॉस काय झालं, या ठिकाणी d/dx मायनस 2 थिटा म्हणजे काय d/dx मायनस 2 थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स एक्स मायनस 2 ॲज इट इज, आणि टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी ॲन्सर काय येईल तुमचं -2 × 1 -2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ऑप्शनमध्ये कोणतं दिसते ऑप्शन डी त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. म्हणून यासाठी जर इनवर्स ट्रिग्नोमेट्री सॉल्व करायचे असतील तर ट्रिग्नोमेट्रीचे पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युले तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर सबस्टिट्यूशन करता येते, बरोबर का. तर तुम्हाला एक्सप्रेशन दिले कशा पद्धतीने येऊ शकतात, जनरली साइन 2 थिटावाले फॉर्म्युले पाठ करा, कॉस 2 थिटावाले फॉर्म्युले पाठ करा, त्याच्यानंतर कॉस 2चे पूर्ण, त्याच्यानंतर टॅन 2 थिटाचं, टॅन 3 थिटाचं, त्याच्यानंतर साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा. जर हे तुम्ही पाठ केलं तर हे एक्सप्रेशन तुम्हाला लक्षात ठेवायची गरजच नाही पडत, त्या फॉर्म्युल्यावरूनच कळते की नेमकं काय पुट केलं पाहिजे आणि काय पुट केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटते, बरोबर का. नेक्स्ट बघा आता पुढचा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे फंक्शन दिलेलं आहे बघा ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आणि इनवर्स आहे. तर या ठिकाणी बघा आता कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करता येईल. तर या ठिकाणी बघा आता याच्यात आपल्याला कामी कोणते फॉर्म्युले पडणार आहेत, तर याच्यात आपल्याला माहिती आहे की टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय काय होते टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय, किंवा आपल्याला दिलेलं असेल टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. आता या फॉर्ममध्ये आपल्याला टॅनचे जे प्रॉब्लेम दिले ते कन्वर्ट करायचे. मग या ठिकाणी काय दिलेले वाय इज इक्वल्स टू सांगा टॅन इनवर्स 3 + 2x अपॉन 2 मायनस 3x, नंतर प्लस टॅन इनवर्स 3x. आता या ठिकाणी बघा काय करायला लागलो आपण, या ठिकाणी जर इथं काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर, बरं या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो 2 जर कॉमन काढले चालतात का पावर, काय येईल सांगा टॅन इनवर्स 2 जर कॉमन काढले म्हणजे 2 न डिवाइड केलं ते काय होईल 3/2, इथं 2 / 2 काय होणार कॅन्सल, ओके.
या ठिकाणी बघा बरं, 2 ना 2 ले डिवाइड केलं तर मायनस, इथं जर डिवाइड केलं तर ओके, म्हणजे फॉर्म्युलात पहा कसं कन्वर्ट झालं. टॅन इनवर्स ही झाली बघा एक्सची व्हॅल्यू, प्लस ही झाली वायची व्हॅल्यू अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. म्हणजे या पद्धतीनं त्याला लिहिता येते, या पद्धतीनं या फॉर्म्युला लागते, बरोबर का. नेक्स्ट आता या ठिकाणी इथं ॲडजस्टमेंट करायची म्हणजे काय करायची, खाली बघा, खाली प्लसमध्ये दिलं आणि इथं बघा काय दिलं 4x वर्ग. तर 4x वर्गचे असे फॅक्टर पडा की त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे, 3 आली पाहिजे, बरोबर का. काय येईल सांगा बरं, 4x 1x आणि दोन्हीची वजाबाकी पहा बरं. खाली जर प्लसमध्ये असतील तर वरी फॅक्टर बघा मायनसमध्ये लिहायला लागतील तुम्हाला. पहा 4x इंटू एक्स 4x स्क्वेअर व्हावं लागलं ही ॲडजस्टमेंट, आणि 4x मधून 1x गेला वरची. या ठिकाणी आले काय लिहिणार सांगा, टॅन इनवर्स, त्या ठिकाणी लिहू शकतो आपण 4x मायनस 1x अपॉन 1 प्लस 4x इंटू 1x. आपल्याला काय करायचं, फक्त फॉर्म्युल्यात कन्वर्ट करायचं. झालं का फॉर्म्युल्यात कन्वर्ट, म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला लागेल. मग आता मला सांगा, या ठिकाणी y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ही झाली एक्सची व्हॅल्यू, म्हणजे या ठिकाणी लिहू शकतो आपण टॅन इनवर्स. बघा या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, या फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. इथं जी व्हॅल्यू होती टॅन इनवर्स करून लिहा, टॅन इनवर्स 3/2. वरती प्लस असेल तर इथं प्लस येईल, प्लस टॅन इनवर्स एक्स. नंतर या ठिकाणी सांगा टॅन इनवर्स 4x मायनसचा फॉर्म्युला लागेल, मायनस टॅन इनवर्स प्लस टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स एक्स काय होईल. आणि आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स आपल्याला काहीतरी अँगल देणार, आणि अँगलचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला ते काय भेटणार आपल्याला 0. मग या ठिकाणी आपण केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा काय येईल, dy/dx हे झाला कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. त्याच्यानंतर प्लस या टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस 4x ब्रॅकेटचा परत कोणता फंक्शन आहे 4x, तर 4xचा डेरिव्हेटिव्ह काय येईल त्या ठिकाणी 4. मग वरती येईल तुमचे बघा 4 डिवायडेड बाय 1 प्लस 4चा वर्ग 16 एक्स स्क्वेअर. ऑप्शनमध्ये कोणतं दिसते सांगा, ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. नेक्स्ट आता क्वेश्चन बघा, साईन इनवर्स दिलं तर एक तर प्रॉब्लेम कॉसमध्ये असेल नाही तर साईनमध्ये असेल, बरोबर ना. कॉसमध्ये असेल तर तुम्हाला सांगितलं 90 मायनस थिटा करायचं, पण आपल्याला माहिती आहे या फॉर्म्युल्याला बघा आपण साईन टू थिटा त्या फॉर्म्युल्यात लिहू शकतो. कसं की आपल्याला माहिती आहे साईन टू थिटा काय होते फॉर्म्युला, 2 टॅन थिटा, टॅनच्या भाषेत अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. या भाषेत लिहिता येते का बघा, 2 दिलेले तर इथं 3⁻x. या ठिकाणी बघा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आणि त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कुठं फाइंड करायची आपल्याला 1/2 वर. मग f' जर आपल्याला घ्यायचा असेल तर पहिले एकदा याला व्यवस्थित लिहा, 2 इंटू 3⁻x 1 प्लस, आता मला सांगा 9ले काय लिहिता येते आपल्याला 3 स्क्वेअर आणि त्याची पॉवर काय, बरोबर ना. त्याच्यानंतर या ठिकाणी f(x) इज इक्वल्स टू साईन इनवर्स 2 इंटू 3⁻x. इथं 1 प्लस मी याला असं लिहू शकतो का 3⁻x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय म्हणते लॉज ऑफ इंडसेस, a⁻m⁻n ला तुम्ही असं लिहू शकता a⁻n⁻m. काही फरक आहे का, पॉवर इंटरचेंज केला काही फरक पडत नाही. आता हे जर प्रॉब्लेम पाहत असाल तुम्ही 2 इथं फंक्शन अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर, तर अशा वेळेस काय सांगितलं, जे फंक्शन दिलं त्याच्या जागी काय पुट करा, टॅन थिटा पुट करा. मग याच्या जागी काय पुट करणार सांगा, टॅन थिटा बरोबर सांगा काय पुट करणार 3x. तर थिटा बरोबर टॅन इनवर्स 3⁻. मग आता जे आहे ते पुट करा, f(x) बरोबर साईन इनवर्स 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कोणाचा बनते रे, साईन इनवर्स हा फॉर्म्युला कोणाचा बनते. मग या ठिकाणी येईल साईन 2 थिटा, साईन इनवर्स साईन काय झालं राहिलं काय 2 थिटा f(x). तर या ठिकाणी आता जर या ठिकाणी लिहिलं तर याला काय लिहू शकतो, 2 इंटू थिटाची व्हॅल्यू आपली काय आली टॅन इनवर्स 3⁻x, बरोबर का. आता आपल्याला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. याचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, इथं f'(x) इथं 2 ॲज इट इज टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल ओके त्याचा स्क्वेअर. पण परत फंक्शन कोणतं राहिलं
3 रेस टू दी पॉवर एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 रेस टू दी पॉवर एक्स लॉग 3. आता आपल्याला एक्सच्या जागी व्हॅल्यू काय पुट करायची हाफ पुट करून द्यायची. मग या ठिकाणी 2/1 प्लस 3 रेस टू दी पॉवर हाफ म्हणजे सरळ सरळ स्क्वेअर रूट आणि इथं येईल त्याचा हे स्क्वेअर. या ठिकाणी 3 रेस टू दी पॉवर 1/2 या ठिकाणी लॉग 3. आता बघा या ठिकाणी एफ डॅश 1/2 या ठिकाणी 2 ॲज इट इज 1 ॲज इट इज स्क्वेअर आणि रूट काय होते इथं किती राहिले 3 याला लिहू शकतो आपण √3. इथं लॉग 3 इथं 2/3 आणि किती होतात 4 √3 लॉग 3 बे दोन्ही 4. ऑप्शनमध्ये बघा √3 दिलेले तर बरं मग मी √3 असं लिहितो √3 × 1/2 लॉग 3. ऑप्शनमध्ये दिसा नाही लागणार पण लक्षात घ्या की ही पॉवर आपल्याला याच्या डोक्यावर लिहिता येते. मग ॲन्सर काय येईल तुमचं सांगा √3 लॉग 3 आणि त्याची पॉवर किती 1/2 आणि 1/2 काय लिहिता येते √3. ऑप्शनमध्ये कुठं दिसते ऑप्शन ए त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. म्हणजे आपल्याला ऑप्शनवरून कसं लिहायचं हे कळते. आता जर असं ऑप्शनमध्ये असतं तर आपण सॉल्व्ह केलं असतं का पुढं नाही. ऑप्शनमध्ये काय दिलं त्या हिशोबाने आपल्याला लिहायचं बरोबर का. नाही तर हे √3 पण तिथं पॉवरमध्ये गेले असते. जर ऑप्शनमध्ये वेगळं असतं तर आपण तसंही केलं असतं बरोबर का. बघा आता या लेक्चरमधले आपले शेवटचे क्वेश्चन असणार आहेत. आता हे डिपेंड कशावर करतात बघा. हे डिपेंड याच्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे तर काही ट्रिग्नोमेट्री इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीमधले रूल माहीत पाहिजे. अजून कोणते माहीत पाहिजेत की साईन इन्व्हर्स एक्स जर असेल तर येथे याला काय लिहिता येते कोसेक इन्व्हर्स 1/x किंवा कोसेक इन्व्हर्स एक्स असेल तर याला काय लिहिता येते साईन इन्व्हर्स 1/x. त्याच्यानंतर सेम कोणामध्ये बघा टॅन इन्व्हर्स एक्स असेल तर याला काय लिहिता येते कॉट इन्व्हर्स 1/x. कॉट इन्व्हर्स एक्स असेल तर त्याला काय लिहिता येते टॅन इन्व्हर्स 1/x. अजून कोण राहिला आता सेक इन्व्हर्स एक्स असेल तर त्याला काय लिहिता येते कॉस इन्व्हर्स 1/x आणि जर कॉस इन्व्हर्स एक्स असेल तर त्याला काय लिहिता येते सेक इन्व्हर्स 1/x. अजून महत्त्वाचे 3 प्रॉपर्टी याच्यात कोणत्या येतात की साईन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स याची व्हॅल्यू येते π/2 म्हणजे 90. नंतर टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स याची सुद्धा व्हॅल्यू काय येते π/2. नंतर कोण राहिलं सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स याची व्हॅल्यू येते π/2. आता या ठिकाणी बघा याच्यावर आधारित बघा 2021 मध्ये विचारला आणि हा जवळपास 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे कोसेक इन्व्हर्स आणि इकडं दिलं कॉस इन्व्हर्स. रिलेशनमध्ये कोणाचं आहे कॉस आणि साईन. तर आपल्याला प्रॉब्लेमला कन्वर्ट करायचं कशात साईन आणि कॉसमध्ये. तर आपल्याला माहिती आहे ना कोसेक जर दिलेला असेल तर याच्या आतल्याचा रेसिप्रोकल घ्या. रेसिप्रोकल घ्या. इथं एक्स असेल तर इथं काय लागलं 1/x बरोबर ना. इथं एक्स असेल तर इथं काय लागलं 1/x. सरळ सरळ रेसिप्रोकल घ्यायचे. मग रेसिप्रोकल घ्यायचेत मग इथं काय होईल कोसेक इन्व्हर्स एक्सच्या जागी काय येईल आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय खालचा छेद जे न्यूमरेटरच्या जागी राहील न्यूमरेटर सांगा काय होईल साईन इन्व्हर्स √x - 1 अपॉन √ प्लस कॉस इन्व्हर्स √x - 1 अपॉन √x प्लस साईन इन्व्हर्स ही व्हॅल्यू प्लस कॉस इन्व्हर्स तीच व्हॅल्यू तर त्याचा ॲन्सर काय येते. मग याच्या जागी आपण काय लिहू शकतो π/2 आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर π/2 काय कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते सिमिलरली. आता या ठिकाणी सांगा काय होणार. या ठिकाणी होणार साईन इन्व्हर्स बोला काय होईल x² - 1 अपॉन x² + 1 प्लस कॉस इन्व्हर्स x² - 1 अपॉन दोन्ही व्हॅल्यू सेम म्हणजे आन्सर काय येईल या ठिकाणी π/2 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय येईल. कोणी काय म्हणाल सर नाही मला तुम्ही जे साईन आणि कॉसमध्ये केलेलं आवडलं नाही तर तुम्ही कोसेक इन्व्हर्स सेकमध्ये करा. याचा रेसिप्रोकल करून सेक लिहा काय अडचण आहे का. शेवटी आपलं मेन टार्गेट काय आपल्याला काय पाहिजे π/2. मग तुम्ही साईन कडून आणा का तुम्ही तिकडून सेक कडून आणा
बरोबर का? आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त या रिझल्टच्या आधारे आपल्याला काय केलं हे प्रूव्ह केलं. तर आजच्या लेक्चरला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.